राज्य वाहतूक विभागानं टॅक्सी आणि रिक्षा भाड्यात 3 रुपयांनी वाढ करण्याचा प्रस्ताव मांडला आहे। अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी यांच्या अध्यक्षतेखाली महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरण अंतिम भाडे सुधारणा ठरवेल। याआधी रिक्षा आणि टॅक्सीचं भाडं ऑक्टोबर 2022 मध्ये वाढलं होतं, त्यानंतर 1 रुपयाची वाढ झाली नव्हती आणि त्याचमुळे टॅक्सी आणि रिक्षा भाडेवाढ करा अशी मागणी टॅक्सी चालक आणि वाहकांकडून केली जात होती। मात्र प्रवासी ऑटो रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढ संदर्भात नाराजी व्यक्त करताना दिसतायत। 7 रिक्षा असतील तर रिक्षा वाहन तर मुंबईतील 5 मेट्रो स्थानकांच्या बाहेर उभं करावं असा देखील प्रस्ताव मांडण्यात आला आहे। या संदर्भात भाग्यश्री प्रधान आमच्या प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती देतील। भाग्यश्री, नेमकी काय माहिती मिळतेय? टॅक्सी आणि रिक्षाच्या भाड्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते। नक्कीच राज्य वाहतूक विभागाने टॅक्सी आणि रिक्षा भाड्यात 3 रुपयांनी वाढ करण्याचा जो प्रस्ताव आहे तो मांडलेला आहे। रिक्षेचं जे आणि टॅक्सीचं जे भाडेवाढ होतं याआधी ऑक्टोबर 2022 मध्ये झालेलं होतं, त्यानंतर 1 रुपया वाढलेला नव्हता। अनेक रिक्षा चालक, वाहक, मालक यांच्याकडनं सातत्याने टॅक्सी आणि रिक्षाचं भाडं वाढावं यासाठी मागणी केली जात होती। मात्र कुठेतरी प्रवासी याला नकार देत होते। प्रवाशांना हे प्रवासी जे नाराजी व्यक्त करताना पाहायला मिळत होते आणि त्यासाठी हे भाडेवाढ होतं हे जवळपास 2 ते 3 वर्ष रखडलेलं होतं। त्यातच कोरोनाने देखील सगळं थांबून ठेवलेलं होतं। या सगळ्यामुळे टॅक्सी भाडेवाढ जी आहे ती झालेलीच नव्हती आणि आता म्हणूनच राज्य वाहतूक विभागाने टॅक्सी आणि रिक्षा भाड्यात 3 रुपयांची वाढ करण्याचा जो प्रस्ताव आहे तो मांडलेला आहे। सध्या अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी यांच्या अध्यक्षतेखाली महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाकडे अंतिम भाडे सुधारणा ठरवण्यासाठी प्रस्ताव दिलेला आहे। त्यामुळे त्यांचा निर्णय काय येतोय आणि ते नेमकं याच्यावर काय निर्णय देतात, नेमकं 3 रुपयाने भाडं वाढणार का की आणखीन जास्त रुपयाने हे भाडं वाढणार, हे बघणं देखील आता वर्षा महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच त्यामुळे आता या प्रस्तावाला कशा पद्धतीनं राज्य सरकारकडून देखील मान्यता मिळते बघावी लागेल। धन्यवाद भाग्यश्री, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।